आज विदर्भातली पातोळी करूया। तर विदर्भातल्या पातोळीला बेसनची पातोळी म्हणतात। यात कांदा, लसूण, अद्रकचं पेस्ट, टमाटर, राई, जिरं आणि धने, मीठ, हळद आणि तिखट या सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत। धनिया पावडर जरा जास्त टाका कारण त्याच्याने टेस्ट येतोय। व्यवस्थित झालं हे थोडं की यामध्ये पाणी ओता। पाण्याला उकळी आली की त्यानंतरच बेसन लावा। बेसन लावताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा